40 दिवसांची मुलगी 3.5 लाखात विकली। पैशांच्या मोहात आईवडिलांनीच आपल्या 40 दिवसांच्या चिमुकलीला 3.5 लाख रुपयात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। येरवडा पोलिसांनी आईवडील, विकत घेणारी महिला आणि 4 मध्यस्थ अशा 6 जणांना अटक केली आहे। मुलीच्या चोरीची खोटी तक्रार देऊन पोलिसांना फसवण्याचा प्रयत्नही या दाम्पत्याने केला। मात्र चौकशीत सौद्याचं भयानक वास्तव्य उघड आलं। या प्रकरणी मानव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संपत्तीचा लोभ आणि 9 वर्षांच्या जीवाचा बळी। संपत्तीवर हक्क मागेल या भीतीने एका 9 वर्षीय मुलाचा सावत्र वडिलांनी मित्राच्या मदतीने निर्घृण खून केला आणि मृतदेह अकोला अमरावती सीमेवरील जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। सोनी, बोस, JBL वापरकर्त्यांनो सावधान, एरोहा चिपमुळे सायबर हल्ल्याचा धोका। सर्ट इनची गंभीर इशारा। भारताच्या CERT इन संस्थेने एरोहा सिस्टीम्स ऑन चिप वापरणाऱ्या ब्लूटूथ हेडफोनसाठी उच्च स्तरावरील सायबर धोका असल्याचा इशारा दिला आहे। या चिप्समध्ये अनेक गंभीर त्रुटी असून हॅकर्स ब्लूटूथच्या माध्यमातून हेडफोनचा ताबा घेऊन कॉल ऐकू शकतात किंवा त्याचा फेरफार करू शकतात। सोनी, बोस, JBL आणि मार्शल या नामांकित कंपन्यांचे हेडफोन्स या त्रुटीमुळे प्रभावित होण्याची शक्यता CERT इनने व्यक्त केली आहे। रात्रीचा वाद झाला आणि बेलनने नवऱ्याचा खून। मध्यधुंद नवऱ्यासोबत झालेल्या मध्यरात्रीच्या वादातून एका 32 वर्षीय महिलेने बेलन वापरून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सुरुवातीला तो झोपेत मेला असा बनाव करणाऱ्या श्रुतीने पोस्टमॉर्टम अहवालात सत्य बाहेर आल्यानंतर चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली। सध्या ती न्यायालयीन कोठडीत असून पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहे। रुग्णासारखं आत आले आणि डॉक्टरांवर गोळ्या झाडल्या। पंजाबी अभिनेत्री तानिया यांचे वडील डॉक्टर अनिलजीत कांबोज यांच्यावर दवाखान्यात गोळीबार करण्यात आला। 2 व्यक्ती रुग्ण असल्याचं सांगून आत आले आणि तपासणी करत असतानाच एकाने गोळ्या झाडल्या। CCTV फुटेजमध्ये सर्व प्रकार कैद झाला आहे। डॉक्टर कंबोज यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। नगद नारायणाच्या चरणी साकडं, आरक्षणासाठी महापूजा। धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडावर आषाढी एकादशी निमित्त महापूजा पार पडली। सलग दुसऱ्या वर्षी मनोज जरांगे पाटील आणि महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते ही पूजा झाली। पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले। यावेळी मराठा आरक्षणासाठी सरकारला सुबुद्धी यावी अशी प्रार्थना जरांगे पाटलांनी नगद नारायणाच्या चरणी केली। मुख्यमंत्र्यांकडून विठू माऊलीला साकडं, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विठ्ठल रुक्मिणीची शासकीय सपत्नीक महापूजा केली। यावेळी फडणवीस म्हणाले, माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी मला शक्ती द्यावी आणि शेतकऱ्यांचं कल्याण होवो अशी प्रार्थना मी विठुरायाला केली। जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, आकाशात 6.7 किलोमीटर पर्यंत राखेचा लोळ। जपान क्युशू किरिशिमा पर्वतरांगेतील शिनमोएडेक ज्वालामुखीचा 3 जुलै रोजी मोठा स्फोट झाला असून 6.7 किलोमीटर उंच राखेचा लोळ आकाशात झेपावला। 2018 नंतरचा हा पहिलाच मोठा उद्रेक आहे। स्थानिक प्रशासनाने ज्वालामुखीपासून 2 मैलांच्या परिसरात दगड कोसळणे आणि ज्वाला गोळ्यांचा धोका असल्याचा इशारा दिला आहे। परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। बलात्कारांना औषधांनी शिक्षा, इटलीत केमिकल कॅस्ट्रेशनचा कायदा येणार। इटलीमध्ये बलात्कार आणि बाल यौन शोषण करणाऱ्यांविरोधात इटली सरकार एक नवा कडक कायदा आणत आहे। यामध्ये केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजेच गुन्हेगारांची लैंगिक इच्छा औषधाच्या सहाय्याने कमी करण्याची दवा आधारित शिक्षा देण्याची तरतूद असणार आहे। सरकारचा दावा आहे की या उपायांमुळे पुन्हा गुन्हा होण्याची शक्यता घटेल आणि समाजात भीती निर्माण होईल। 3 दिवसांचं अंडरवेअर आंघोळ नाही, पत्नीचा घटस्फोटासाठी तिरकस आरोपनामा। अस्वच्छता, विचित्र सवयी आणि खर्चिक फोनमुळे पत्नीने पाठवलं घटस्फोटाचं पत्र। एका विवाहितेने पतीच्या अस्वच्छ सवयींना कंटाळून घटस्फोटासाठी पत्र पाठवलं आहे। त्यात तिने लिहिलंय, तू आंघोळ करत नाहीस, 3 दिवस तेच अंतर्वस्त्र घालतो, टॉवेल बेडवर फेकतोस आणि 80,000चा नथिंग फोन घेतलायस। आता सहनशक्ती संपलीये। पत्नीने घटस्फोटाचे कागद लवकरच मिळतील असं शेवटी लिहिलं होतं। इस्रोचं गगन भरारी केंद्र आता गुजरातमध्ये। इस्रो आता भारताचं दुसरं सर्वात मोठं स्पेस स्टेशन गुजरातमध्ये उभारणार आहे। सुमारे 10,000 कोटी खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काम वेगाने सुरू असल्याची माहिती इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी दिली। या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनेही स्पेस मिशन पॉलिसी जाहीर केली असून यामुळे राज्याला मोठा फायदा होणार आहे।